नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता जीवाला विचारते, जीवा ऑफिसमध्ये असं काय झालं, तुम्ही लगेचच घरी निघून आलात? तेव्हा जीवाला ते सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे काव्या ही पार्थला खिचडी वाढत होती. मग आता तो लगेचच नंदिनीला विचारतो, एक बोलू का आपण वेगळ्या टॉपिकवर बोलायचं तर झोपून घे, गुड नाईट असं म्हणून तो आता लगेचच नंदिनीला स्पष्टपणे सांगतो. त्यावेळी तो उशी घेतो आणि झोपायला लागतो. पण आता नंदिनी म्हणते, थांबा थांबा, अहो आपण ना वेगळ्या विषयाबद्दल बोलू, एक विचारू का? तेव्हा जीवा म्हणतो, नको विचारू. नंदिनी हसतच राहते आणि म्हणते, आता ना विचारणारच. मग आता ती त्याला विचारते, तुमचं नाव जन्मजय कोणी ठेवलं? तो विचारतो, हा काय प्रश्न आहे, जन्मजय कसं नाव ठेवलं हे तू विचारायला हवंस ना? तेव्हा तो म्हणतो, माझ्या पत्रिकेत आलं होतं ना, म्हणून हे नाव ठेवलं. नंदिनी हसते आणि म्हणते, अच्छा असं आहे का? मग आता जीवा जरा रागात म्हणतो, वसवा त्याला ना असं घसघशीत काहीतरी नाव ठेवायचं होतं, तिला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं काहीतरी, म्हणून तिने असं घसघशीत नाव ठेवलं जन्मजय. तेव्हा नंदिनी आता म्हणते की जन्मजय किती गोड नाव आहे. त्यावरती आता जीवा म्हणतो, कसलं गोड? गोड नाव आहे का? माझ्या नावात काही गोडवा? अगं माझ्या शाळेत असायला हवं होतंस तू, तुला समजलं असतं. मग सगळ्या मुलांनी माझ्या नावाचं अगदी भरीत करून टाकलं होतं. तेव्हा नंदिनी हसते आणि विचारते, अरे बापरे, काय सांगताय? मग तो म्हणतो, काय खोटं सांगतोय का? मी नाव ठेवलं. मात्र वसू आत्याने आणि पोरांनी काय केलं? शाळा संपेपर्यंत मला नाव ठेवली. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे बापरे, नाव ठेवली? बरं काय काय नाव ठेवली सांगा बरं मला जरा. तो म्हणतो, काही गरज नाही, पुन्हा तू ना त्या नावावरून मला चिडवत राहशील. ती म्हणते, नाही चिडवणार हो, सांगा ना प्लीज, मला आता सांगायलाच हवं, तुम्ही काय काय नाव ठेवली होती? नाही चिडवणार, सांगितलं ना. मग आता ती खूपच फोर्स करू लागते. तेव्हा जीवाचाही नाईलाज होतो. मग आता तो म्हणतो, जन्मठेप. तेव्हा नंदिनी हसते आणि विचारते, काय जन्मठेप? असं म्हणून ती आता खूपच हसते आणि डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, बापरे, जन्मठेप नाव छान आहे हा, पण सॉरी हा. पुढे आता जीवाला वाईट वाटेल म्हणून नंदिनी म्हणते, नाही हा काही पण सांगताय तुम्ही. तेव्हा तो आता लगेचच म्हणतो की मी खोटं बोलतोय का? तुला असं वाटत असेल ना तर दादाला जाऊन विचार. असं म्हणून तो तिच्या शेजारी बसायला येतो आणि म्हणतो, माझ्या क्लासमध्ये ना 101 टार्गेट मुलं होतील, खूप डेंजर होती, काही पण नाव ठेवायची. अगं जन्मठेप नाव तर काहीच नाही, एक तर म्हणायच्या तू जन्मजय नाही तर जंगमेजय आहे. तेव्हा नंदिनी पुन्हा हसते आणि म्हणते, जंगमजय हे काय? तेव्हा तो म्हणतो, असंच नाव ठेवलं होतं. त्याच्या नावाबद्दलच्या ज्या काही गमती जमती सांगत असतो ना, ते ऐकून आता नंदिनीला मात्र हसूच आवरत नसतं. तेव्हा तो खूप वेळ पुन्हा पुन्हा त्या गमती जमती सांगू लागतो, तर नंदिनी मात्र अगदी त्याच्याकडे पाहून हसत असते. तिला आता जीवाशिवाय दुसरं काहीच समोर दिसत नसतं. जीवाच्या त्या लहानपणीच्या गोड गोड आठवणी, त्याचबरोबर शाळेतले सगळे किस्से तो आता रंगवून रंगवून सांगू लागतो. त्यामुळे नंदिनीला सुद्धा ते ऐकायला अगदी छान वाटतं आणि जीवाबरोबर ती अगदी मस्त अशा गप्पा मारू लागते. आता खूप वेळ ते किस्से सांगितल्यानंतर लगेचच जीवा म्हणतो, हे असं करून ना त्या पोरानी पर माझ्या अक्षरशः डोक फिरवून टाकलं होतं. तेव्हा आता ती म्हणते, बरं हे झालं आता जन्मजयचं. मग जन्मजयचा जीवा कधी झाला? तेव्हा तो म्हणतो, अरे बाप रे, ती तर एक वेगळी स्टोरी आहे. कसं आहे ना, कॉलेजमध्ये एकदा फॉर्म भरत असताना एका मुलीने माझ्याकडे पेन मागितलं आणि मग मी ते तिला दिलं. ते रिटर्न करताना ती मला थक्स म्हणाली आणि मला विचारलं की तुझं नाव काय म्हणून, आणि मग तेव्हा कसं काय काय माहित, पण मी जीवा देशमुख असं नाव म्हणालो. तेव्हा कुठे जाऊन माझ्या जीवात जीव आला. तेव्हाच मला रिअलाइज झालं की आज मी अगदी स्वतंत्र झालो. तर असा होता हा जन्मजपासून जीवावापर्यंतचा प्रवास. तेव्हा नंदिनी आता टाया वाजवून त्याचं कौतुकच करते. मग आता तो म्हणतो, अरे बापरे, टाया वाजवणं एवढं काही कौतुकास्पद
नाहीये हे तेव्हा नंदिनी म्हणते स्पेशल आहे, खरंच खूप स्पेशल आहे, हे तुम्हाला माहित नाही, परंतु आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही पहिल्यांदाच माझ्याबरोबर एवढं भरभरून बोललात. आता असं म्हटल्याबरोबरच जीवा सुद्धा एकदम गप्प राहतो आणि लगेचच आपला तिच्या जवळून उठतो आणि तिथे खाली जाऊन झोपतो. तर नंदिनी आता त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते आणि गालातच हसते. तर आता दुसरीकडे काव्याही रूममध्ये असते आणि पार्थला समोर पाहते, कारण पार्कची आज काही बडबडच सुरू नसते. एकदम तो गप्प गप्प असतो, आपला काम करत बसलेला असतो. तेव्हा आता का याला जरा प्रश्नच पडतो. लग्न झाल्यापासून नामी पहिल्यांदाच याना एवढं असं गप्प गप्प बसलेल पाहिलंय. असा मुकामार लागल्यासारखं का बसले आहेत? काही टच नाही बरं, विचारायची सुद्धा काहीच सोय नाही. काय करावं बरं? मग तिच्या मनामनात विचारे, मी जाऊ का त्यांना विचारू का? पण जाऊ देत, मला विचारायची तरी काय गरज आहे याना? पण हे टायर पंक्चर झालेच कसे? मला टच नाहीये, हे काहीच बोलत नाहीये आणि आल्यापासून बघतीये की हे एकदमच गप्प गप्पा आहेत आणि पार्कच्या या गप्प बसण्याच्या काव्यालाच आता त्रास होऊ लागतो. आता नको तेव्हा विचारत असतात, कॉफी हवी आहे का? प्रोटीन शेक हवाय का? मग आज असं मुख घेऊन गप्प का बसलेत? हे नाही, पण जाऊ द्या, मलाच काहीतरी आज विषय काढायलाच हवा असं काव्या मनाशी ठरवते. तेव्हा ती अशी दबकतच जरा पार्थ जव जाऊन उभी राहते आणि लगेचच अगदी त्याच्या कानाजव जात थक्यू असं म्हणते. तरीही पार्थची काहीच रिएक्शन नसते. तेव्हा ती म्हणते, अहो तुम्ही माझा फोन आणून दिलात ना, म्हणून मी तुम्हाला थक्यू म्हटले. तेव्हा पार्थला आठवतं, जेव्हा मी हिच्या क्लासमध्ये तिथे फोन द्यायला गेलो तेव्हा मी तिला कॉल केला आणि विचारलं की तू कुठे आहेस? तर तिने खोटं सांगितलं की मी क्लासमध्ये आहे. म्हणून काव्या ही क्लासमध्ये नाही तर बाहेर तेथे टाइमपास करत बसलेली असते आणि हीच गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे आता काव्या खोट बोलली हे पाहून पार्थला जरा तिच्या रागच आलेला असतो. मग काव्यालाच प्रश्न पडतो, एवढं काय झालं असेल? इतका का भाव खातेत? हे मी थक्यू म्हणाले तरीही नुसती नंदीबाईला सारखी मान डोलवतायत, बाकी काहीच बोलत नाहीत. पण जाऊ दे ना, मी तरी कशाला याचा एवढा विचार करतीये? गेले तिकडे उडत, मी काव्य आहे, मला नाही गरज कुणाची असं जरा ती रागातच म्हणते आणि पाय आपटतच तेथून जाते आणि आपलं अंथरून टाकत असते. आणि पुन्हा एकदा ती पार्थकडे पाहते. तीच मनच मान्य करायला तयार नसतं की पार्थ माझ्याबरोबर बोलत बोलत नाहीये, माझ्या मागे पुढे करत नाहीये. म्हणून ती आता पुन्हा पार्थकडे पाहत म्हणते, चला आता झोपूया मस्तपैकी. आता झोपेची वेळ झालीच नाही का? बापरे, आता माझी पाठ दुखते, परंतु मलाच खाली झोपाव लागेल ना? पण जाऊ देत, तिकडे झोपते मी खाली आपली. आणि पार्थ हे सगळीच बोलणं ऐकत असतो आणि जरा त्याला वाईट वाटतं की खरंच हिची पाठ दुखत असेल. मग त्यानंतर काव्या म्हणते, काव्या अगं तुलाच खाली झोपाव लागेल ना, कारण बेड काय तुझा नाहीये, तो पार देशमुखाचा बेड आहे ना. आता झोप ग काव्या, झोप. असंती आता लाडातच स्वतःला म्हणवून घेत असते आणि पार्थला ऐकवत असते. तरीही पारद आता काहीच बोलत नाही. तेव्हा काव्याला अजूनच राग येतो. ती आता जरा धावतच पारद जव येते आणि म्हणते, काय हो, काय प्रॉब्लेम काय आहे तुमच्या? अहो बोला की आर्किटेक्ट हेच हे, अशी मुंडी हलवत बसू नका. काय प्रॉब्लेम आहे ना, तो चटाचटा बोला. पण मला टच नाहीये. एरवी सतत असा बडबड करत असणारा तुमचा फोन आज असा अचानक सायलेंट मोडवर का गेलाय बरं? तरीही पार्थ काही बोलत नाही. तेव्हा काव्या वैतागूनच विचारते, पार्थ अहो काय झालंय तुम्हाला सांगा तरी, आणि तुमचं असं शांत बसना त्रास द्यायला लागलंय मला. अहो बोला ना काहीतरी. तेव्हा पार्थ म्हणतो, काय बोलू? त्यावेळी काव्या हसते आणि म्हणते, अरे बाबा काहीही, एनिथिंग काहीही बोला, पण बोला असं शांतना बसू नका. मग आता काव्या म्हणते, मला काय बोलत असता तुम्ही? नेहमी नखम बाहेर काढलेली मारकी मांजर. सर मला तुम्ही चिडवा, कारण आज मी तुम्हाला ना अशी फुल परमिशन देते मला चिडवण्याची. मला काय हवं ते तुम्ही चिडवू शकताय, किंवा माझं ते नाईट क्रीम तुम्ही डे मध्ये वापरलं तर चालतं का?
किंवा असं पुरुषांनी वापरलं तर चालतं का आणि सौंदर्य वाढवण्यासाठी नक्की कुठलं क्रीम वापरतात बरं बीबीसीसी वगैरे वगैरे असं म्हणून काव्या त्याच लक्ष डायव्हर्ट करत असते आणि त्याच्याबरोबर बोलण्याचा खूप प्रयत्न करते तरीही पार्थ एकदम आपला गप्पच मग काव्या म्हणते अच्छा ठीक आहे ते सुद्धा नको का अहो मानिनी काकू तुमच्या आई काही बोलल्या नाहीत का आज त्यांनी काही सांगितलं नाही का तुम्हाला कारण माझी आई असं म्हणाली माझी आई तसं म्हणाली माझ्या आईने सांगितलं म्हणून मी बोललो हा माझ्या आईने सांगितलं म्हणून मी केलं हा असं काही बोलले नाहीत का तुमच्या आई आज तरीही पार्थ आता काहीच बोलत नाही हे पाहून आता काव्या वैतागते आणि म्हणते पार्थ अहो बोला ना काहीतरी ही तुमची शांतता आहे ना ती अगदी अगदी हैराण करायला लागली आहे मला अहो बोला ना काहीतरी मग पारदाता लगेचच म्हणतो आपण काही बोललो किंवा जास्त बोललो किंवा समोरच्यासाठी खूप काही केलं की आपली किंमत राहत नाही आणि हे मला आज समजलंय हे आता ऐकून काव्याला धक्काच बसतो तेव्हा ती आता एका क्षणी गप्प राहते आणि त्या गोष्टीचा खूप असा विचार करते मग काव्या हसल्यावारी सग घेते आणि म्हणते अच्छा आई म्हणाली का तुमची तेव्हा पार्थ एकदमच सिरियस होऊन म्हणतो नाही असं मीच म्हणालोय आणि आज मला माझी किंमत काली असं म्हणून तो खूपच डिस्टर्ब होतो त्याच्या बोलण्याचा अर्थ आता काव्याला काही समजलेला नसतो त्यामुळे ती त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा तो आपला लॅपटॉप आता बंद करतो आणि लगेचच बेडवर तेथे झोपून घेतो तेव्हा काव्या पुन्हा पुन्हा त्याच पुढे पुढे करते आणि तिची कपडे असतात ना ती खाली टाकत लगेचच बेडवर बसते आणि म्हणते पार्थ तुम्ही नक्की आता काय बोललात असं समजलं नाही हो स्थित अहो पार्थ काय झालंय सांगा ना मला माझं काही चुकलंय का तेव्हा पार्थ आता लगेचच विचारतो तुमचं कधी काही चुकतं का आता ना बहुतेक माझंच काहीतरी चुकतंय असं म्हणून तो स्वतःलाच दोष देतो तेव्हा काव्या हसते आणि म्हणते बाप रे बहुतेक तुम्हाला ना खूप राग आलेला दिसतोय तेव्हा पार्थ म्हणतो राग आला तरी तुम्हाला काय फरक पडतो तेव्हा काव्या म्हणते छेव मला कसला फरक पडतोय पण काय आहे ना झोपताना असं कोणी उदास झोपू नये असं माझे बाबा म्हणतात तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतो मग आता काव्या घाबरते आणि म्हणते बापरे असं का बघताय पंजा मारायला येणार आहे असं मग आता पार्थ एकदम गप्प राहतो तेव्हा काव्या पुन्हा पुन्हा विचारते अहो पार्थ सांगा ना काय झाले हो तुम्हाला तुम्ही ना मगाशी व्यवस्थित जेवला सुद्धा नाही तेव्हा आता तो विचारतो तुम्ही जेवलात ना मग ती म्हणते मी जेवली आहे पण तुम्ही नीट जेवला नाही आहात हे आलंय माझ्या लक्षात बरं मला माझ्या प्रश्नाची उत्तर द्या बरं तुम्हाला मला भूक लागलीये का काही खाता का थोडं कॉफी हवी आहे का प्रोटीन शेक हवाय का बरं तुम्हाला राग आलाय का असं ती त्याचेच प्रश्न त्याला विचारते मग तरीही पार्थ काही बोलत नाही तेव्हा ती म्हणते अरे देवा हा राग ना खरंच खूप हट्टी दिसतोय पण आता काय करायचं काहीतरी करतेस थांब हा आता यावर एक सोल्युशन आहे ते सुद्धा मला भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एका आर्किटेक्टने शिकवलंय मला तेच करावं लागणार आहे आता आणि त्याचं नाव ना पार्थ देशमुख आहे हा तेव्हा ती आता लगेचच 8-7 असे अंक मोजू लागते कारण पार्थनेच तिला तसं सांगितलेलं असतं तरीही पार्थ आता ऐकत नाही तो लगेचच आपल्या अंगावर ब्लंकेट घेऊन झोपून घेतो तर पार्थला आता मनवण्याचे सर्व प्रयत्न काव्याचे फसतात कारण पार्थला आता खूपच कसलातरी राग आलाय ही गोष्ट तिला आता कोण चुकलेली असते त्यामुळे आता ती सुद्धा एकदमच गप्प राहते काय कराव तिला सुचत त्यानंतर काव्या आता लगेचच रूम मधून बाहेर येते इकडे आता विक्रम आणि मानिनी हे दोघेही आता मस्त अशी आईस्क्रीम खाणार असतात तेव्हा आता विक्रम खूपच खुश असतो कारण त्याला आईस्क्रीम खायला मिळणार असते मग मानिनी म्हणते पटकन खाऊन घ्या हा तर म्हणताच तिला अचानक आता तिच्या ताईचा फोन येतो तेव्हा विक्रम म्हणतो कॉल रिसीव्ह करायचा
नाही हा अगोदर आपण दोघांनी आईस्क्रीम एन्जॉय करायची आहे मगच तू कॉल रिसीव्ह करायचा तेव्हा ती म्हणते नको मला आत्ताच रिसीव्ह करू द्या बर खूप दिवसानंतर ताईचा कॉल आलाय मग विक्रमच न ऐकता ती लगेचच कॉल रिसीव्ह करते तेव्हा विक्रम म्हणतो अरे बाप रे हिच काय कराव या माणिनीच टच नाही असं म्हणून तो आपला एकटाच आईस्क्रीम खात बसतो हे सग काही आता काव्य पाहते आणि म्हणते की बाप रे आज काही खरंच नाही देशमुख घरातील सर्व पुरुषांचना मूडच खराब आहे म्हणायचं असं म्हणून ती लगेचच पाणी पिण्याच नाटक करते आणि तेथे जाते आणि विचारते काय विक्रम काका काही इशू आहे का ना तसा इशू खूपच मोठा आहे अगं तुझ्या सासूबाईंना त्याच्या बहिणाबाईंचा फोन आलाय तेव्हा काव्या विचारते हा इशू आहे मग त्यावेळी आता विक्रम म्हणतो नाही ग हा इशू नाही परंतु वरून जेव्हा बोलून इकडे येईल ना तोपर्यंत कुल्फी पूर्णपणे पाणी झालेलं असेल तेव्हा काव्या आता हसते तेव्हा काव्या म्हणते अच्छा हा इशू आहे का मग विक्रम विचारतो हो हाच इशू असणार ना पण मला एक नाही तू एवढ्या रात्री बाहेर काय करतीयस तुझा सुद्धा काही इशू आहे का तेव्हा काव्या जरा घाबरते आणि म्हणते नाही मी ना अशी पाणी प्यायला बाहेर आलीये तेव्हा विक्रम विचारतो बरं काव्या मला एक सांग तुला कुल्फी आवडते का तेव्हा ती म्हणते हो आवडते खूप आवडते मग आता तो म्हणतो बस सुरू कर आता कुल्फी खायला त्यावेळी काव्या म्हणते नको नको काका हो नको तेव्हा कुल्फीला नाही म्हणायचं नाही तर पाप लागतं अस आता विक्रम हट्टानेच म्हणतो आणि तिला तेथे बसवतोच तेव्हा मी तुझ्या वडिलांसारखा आहे ना मग माझं ऐकायचं असं आता विक्रम आता काव्याला म्हणतो आणि खायला लाग बरं आता कुल्फी तेव्हा ती आता थक्यू असं विक्रमला म्हणते त्यानंतर आता काव्या एकदमच गप्प राहते तेव्हा विक्रम हस्तच विचारतो काय झालं मग आता ती म्हणते विक्रम काका आपण दोघेच असं बाजूबाजूला बसून कधी गप्पा मारल्या नाहीत ना तेव्हा विक्रम तिला समजावू लागतो की काव्या अगं प्रत्येक गोष्टीची ना बा अशी पहिली वे कधी ना कधी असतेच आणि आताही आपली पहिली वे आहे हो की नाही मग काव्या हस्तच कुल्फी खाऊ लागते तेव्हा आता ती म्हणते की विचारू का तुम्हाला तेव्हा तो म्हणतो विचार ना काव्या म्हणते माझी एक मैत्रीण आहे आणि तिचा एक मित्र आहे तो तिच्याशी बोलतच नाहीये तेव्हा विक्रम म्हणतो अच्छा हा प्रॉब्लेम आहे का मग काव्या म्हणते हो ना मुळात प्रॉब्लेम हा आहे ना एरवी तो मित्र ना असा सतत बडबड आपल्या करत असतो आणि बडबड करून सारखा हैराण करून सोडत असतो पण आज अचानकच शांत झालाय बोलतच नाही काही काव्याच्या चेहऱ्यावर आता ती उदासी दिसत असते आणि ते विक्रमला बरोबर समजतन की पार्थ मध्ये हिच्यामध्ये काहीतरी बिनसलय मग माझ्या मैत्रिणीला बिचारीला नाहीये ना काय करायचं आणि तिने विचारलं सुद्धा विचारीला असं उत्तर मितन की मला कशाला विचारताय आता तुम्हीच आठवा ना की तुम्ही कुठे चुकला आहात ते तेव्हा असं कोण म्हणत होतं असं विक्रम विचारतो तेव्हा काव्य पटकन पार्थचं नाव घेणार असते पण तोंडातला शब्द तोंडात ठेवत गप्प राहते तेव्हा ती म्हणते तो मित्र मग आता मैत्रिणीचा का असं पुन्हा एकदा विक्रम विचारतो तेव्हा काव्या म्हणते हो ना मग विक्रम विचारतो त्या तुझ्या मैत्रिणीने तुराला कधी सॉरी वगैरे म्हटलंय का तेव्हा काव्या म्हणते नाही ती नाही कधी सॉरी वगैरे म्हणत मग विक्रम विचारतो काय तेव्हा काव्या जरा घाबरते आणि म्हणते म्हणजे काका अहो तिला असं वाटतच नाहीये ना की ती कुठे चुकलीय म्हणून आणि तिची काही चूक झाली असं तिला काही आठवत सुद्धा नाहीये सध्या पण तो मित्रच का चिडलाय ना नाही पण माझ्या मैत्रिणीला असा अंदाज आहे की तिच्यामुळेच तो चिडलाय तेव्हा विक्रम आता म्हणतो की बापरे फारच कॉम्प्लिकेटेड आहे हा तुझी ही मैत्रीण तेव्हा विक्रम पुन्हा विचारतो ती एरवी खूप चिडते का ग तेव्हा काव्या म्हणते हो विक्रम विचारतो काय मग काव्या पुन्हा घाबरते ती म्हणते की अहो ती मैत्रीण मग आता मित्र चिडतो का असं तो विचारतो तेव्हा ती म्हणते नाही ना तो नाही चिडत एरवी ती सारखी आपली चिडचिड करत असते त्याच्या चावर पण तो ना नेहमी चांगला वागतो तिच्याबरोबर तेव्हा विक्रमला काय समजायचं ते तो लगेचच समजून घेतो आणि म्हणतो काव्या हे सग असं असेल ना बा तर मी तुला एक जेनून सल्ला देईल की जर हा मित्र म्हणजे तुझ्या मैत्रिणीचा हा तो जर खरंच एखाद्या मुलीसारखा नाराज झाला असेल तर आता चांगुलपणाने वागण्याची सर्व जबाबदारी ना फक्त आणि फक्त
त्या मुलीवर आहे हो आता तुझ्या त्या मैत्रिणीने जेनुनली अगदी शांतपणे तिचा सगळा इगो बाजूला ठेवला पाहिजे त्या मुलाशी बोलत राहावं म्हणजे त्याचा राग सुद्धा जाईल मग आता काव्या लगेचच विक्रमकडे पाहते तेव्हा विक्रम म्हणतो अगो असं केलं तरच तो त्याच्या रागाचं खरं कारण सांगेल हो की नाही पण प्रश्न हा सुद्धा आहे काव्या तिची खरंच इच्छा आहे ना नक्की काय घडलंय ते जाणून घेण्याची तेव्हा काव्या आता वैतागूनच म्हणते हो विक्रम काका अहो जाणून तर घ्यायचन्य ना नक्की त्यांना काय होतन्य नक्की माझं काय चुकलन्य तेव्हा विक्रम पुन्हा तिच्याकडे पाहून हसतो त्याला माहित असतं की हिची आणि पार्थ भांडण झाली आहेत मग आता काव्या लगेचच शब्द बदलते आणि म्हणते मैत्रिणीला जाणून घ्यायचे नक्की का चिडलाय तो उगाचच्या उगाच तेव्हा विक्रम म्हणतो मग मी हे जे काही सांगितलं आहे ना चांगुलपणा वगैरे इगो बाजूला ठेवून त्याच्याशी बोलत राहायचं म्हणजे तो खरं कारण काय आहे ते सांगेल ते करायचं तुझ्या मैत्रिणीने तेव्हा काव्या म्हणते हो मी सांगेल हा तिला तेव्हा थक्यू थंक यसो मच थक्यू फॉर युअर दवाई काका अस आता काव्या विक्रमचे आभार मानत म्हणते मग आता ती जायला निघते तेव्हा गुड नाईट असं पुन्हा काव्या म्हणते तेव्हा विक्रम तिला गुड नाईट असं म्हणतो आणि आठवणीने सांगा हा मैत्रिणीला आता तो म्हणतो तेव्हा ती म्हणते हो सांगेल ना आठवणीने सांगेल हा तेव्हा तो म्हणतो हे आईस्क्रीम संपव काव्या म्हणते नको नको कशाला तेव्हा तो म्हणतो अग संपव काही हरकत नाही संपव मग आता ती लगेचच आईस्क्रीम घेऊन रूममध्ये जाते क्रम आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि आपला एकटाच हसतो तेव्हा मानिनी आता तिथे फोनवर बोलत येते आणि क्वहा आता ठेवते हा फोन असं म्हणून ती विक्रमकडे येते तेव्हा ती तेथे आल्यानंतर लगेचच म्हणते अहो ताईच्या घरी काय झालं माहितीये का तेव्हा तो आता म्हणतो अग ते जाऊ दे ग इथे आपल्या घरी काय झालं ना ते अगोदर बघतू तेव्हा ती विचारते कुठे काय झालं आता मग आता विक्रमला खूपच आनंद होतो आणि तोच्या भरातच ती आईस्क्रीम पटपट खाऊ लागतो तो तेव्हा मानिनी आता त्याच्याकडे पाहतच राहते मेवढा आज खुश का आहे हेच तिला नाही तर दुसऱ्या दिवशी आता नंदिनीही आंघोळ करून बाहेर येते तर जीवा तिथे शांतपणे झोपलेला असतो तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे खूप वेळ पाहत राहते आणि गालातच हसते तर दुसरीकडे काव्या सुद्धा अगदी शांत झोपलेली असते पार्थ आता आंघोळ करून बाहेर येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो मग आता त्याला रिक्षात घालवलेले सर्व प्रसंग आठवू लागतात दोघांच्या एकमेकांना ज्या प्रकारे धक्का लागलेला असतो त्यावरती काव्याने कसं मांजरी सारखं लगेच माझ्यावर ओरडलेलं असतं सगळे काही काव्याबरोबर घालवलेले प्रसंग त्याला आता आठवू लागतात आता खिडकीतून तिच्या तोंडावर ऊन येत असतं म्हणून काव्या थोडीशी जागी होते तर पारद आता तिच्या शेजारी तेथे बसतो तेव्हा काव्या आपल्या डोळ्यासमोर असा हात घेते त्यानंतर आता काव्या उठू नये यासाठी पारदाता एक आयडिया करतो आणि स्वतःच्या हात काव्याच या डोळ्याजवळ घेऊन जातो जेणेकरून ती जागी होऊ नये ना यासाठी आणि अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहत हसतो मग काही वेळानंतर तो पुन्हा एकदा आपला हात काढून घेतो तर काव्या स्वतःच्या हात डोळ्याजवळ ठेवते आणि तशीच आपली झोपते तर पार्थ हा तेथून निघतो मग दुसरीकडे नंदिनी सुद्धा आता जीवाकडे खूप वेळ पाहतच राहते तेव्हा तिला सुद्धा आता जीवाबरोबर घालवलेले प्रसंग आठवतात आणि काल ज्या प्रकारे जीवाने अगदी आपलेपणाने मला मिठी मारली होती आणि खूप रडत होता ते सगळे क्षण सुद्धा आता तिला आठवतात मग आता ती त्याच्याकडे पाहते आणि गालातल्या गालात हसत असते कारण जीवा एकदमच शांत झोपलेला असतो आणि जीवाकडे पाहत नंदिनीला खूप छान वाटतं ती अगदी त्याच्या प्रेमातच पडलेली असते आणि त्याच्यात हरवून गेलेली असते आता जीवाशिवाय दुसरं काही म्हणजे काहीच दिसत नसतं तर शांत झोपलेल्या जीवाकडे नंदिनी पाहत गालातच हसत असते मग आता त्यानंतर ती थोडी तेथून बाजूला जाते आता मित्रांनो पुढील भागामध्ये पार्थ हा डायनिंग टेबल जव तेथे नाश्ता करत असतो काव्य आता तेथे येते तर मानिनी घरातील सर्वांना सांगत असते अहो शेजारचे देशमाने काका आहेत ना त्याच्या घरी रात्री चोरी झाली पण आपले सुरेश गेले कुठे तेव्हा पार्थ आता मानिनीला सांगत असतो त्यानंतर मानिनी थोडी तेथून जाते त्यावेळी काव्या आता लगेचच पार्थ जव जाते आणि
त्याला विचारते काल माझ्यावर हल्ला झाला हे आपण मानिनी काकूंना सांगायला हवं की नाही. कारण त्यानंतर बाहेरून जर समजलं तर उगीच प्रॉब्लेम नको. तेव्हा पार्थ म्हणतो हे सग लपवण्याच्या अगोदर विचार करायला हवा असा टोमणा तो काव्याला मारतो. त्यावेळी काव्या अजूनच शॉक होते कारण पार्थला नक्की काय बोलायचं तिला समजलेलंच नसतं. तर दुसरीकडे नंदिनी रम्याला टोमणा मारते अगो आज काय झालं माहितीय ससा हा मेकअप करत बसला आणि कासव आहे ना ते केव्हाच गाडीत बसून निघून सुद्धा गेलंय. हे ऐकून आता रम्याला मोठा धक्का बसतो. मग त्यावेळी आता रम्या विचारते काय तेव्हा नंदिनी म्हणते अग हो ना काव्याला बाय करायला सहजच मी खिडकीतून बघत होते आणि मला काय दिसलं तर पार्थ आणि काव्या हे दोघेही एकत्र गाडीतून निघून जाता येत. तेव्हा रम्या आता खूपच घाबरते आणि तिचाच फाट आता होऊ लागतो. तर आता मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझ्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.